नदी सुधार प्रकल्प तो नदी सुधार नाही आहे, तर नदी बिघाड प्रकल्प आहे. नदी जर बघितली तर पूर्णपणे फेसाळलेली आहे आणि पाणी हे विषारी आहे. कोट्यवधी रुपये खर्च केला ना तुम्ही, मग नदीची ही अवस्था का? 80% सांडपाण्यावरती प्रक्रिया होते, तर मग इथं नदीची अशी अवस्था का आहे? आपल्या घरातून जे सांडपाणी बाहेर पडतं त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतरच ते पाणी नदीत सोडलं जातं असा दावा महापालिकेच्या वतीनं केला जातो. हे जर खरं असेल तर आपली नदी ही स्वच्छ असली पाहिजे. परंतु आत्ता मी पवना नदीवरती आहे, ज्या ठिकाणी केजूदेवीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यातून जे पाणी वाहतंय ते पूर्णतः फेसाळलेलं आहे. त्यामुळं महापालिकेच्या वतीनं जो दावा केला जातोय तो खरा आहे का हा प्रश्न इथं उपस्थित होतोय. केवळ फेसाळलेलं पाणी नाही तर इथं काही ठिकाणी आपल्याला जलपर्णी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते. जलपर्णी आत्ता कमी आहे, पण अनेकदा या पाण्यावरती पूर्णतः जलपर्णीचं आच्छादन असतं. ही पूर्ण नदी हिरवीगार झालेली असती. या नदीतलं पाणी आपल्या नळाला येतं आणि ते पाणी आपण पितो. आता हे जर पाणी आपण पित असू आणि नदी जर स्वच्छ नसेल तर घरात येणारं पाणी हे स्वच्छ असेल का? आपण पित असलेलं पाणी हे खरंच स्वच्छ असेल का? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झाले असतील. माझ्याही मनात असे प्रश्न आहेत आणि त्यामुळं या नदीवरती काम करणाऱ्या, नदी स्वच्छ करण्यासाठी झटणाऱ्या शहरातल्या नागरिकांशी मी बोलणार आहे. नेमकं काय होतंय? सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला विचारते की जो दावा केला जातोय पाणी स्वच्छ करून जे आहे सांडपाणी मग नदीत सोडलं जातं, त्यासाठी HPT प्लांट जे आहेत ते बसवलेले आहेत, प्रक्रिया केली जाते, तथ्य काय? जो दावा केला गेलेला आहे त्याच्यावर असं आम्ही म्हणतो की आम्ही प्रॅक्टिकली STP प्लांट्सला व्हिजिटसुद्धा केलेलं आहे. कोणतेही प्लांट्स प्रॅक्टिकली ते चालू नाही आहेत आणि जर ते चालू असते तर निश्चितच आपली नदी स्वच्छ असते. परंतु आज तुम्ही जर बघितली नदी, आज नदीच्या शेजारीच उभा आहोत. या नदीच्या शेजारी दुर्गंध येते. नदी जर बघितली तर पूर्णपणे फेसाळलेली आहे आणि पाणी हे विषारी आहे. एखादा व्यक्ती जर ग्लास घेऊन हे पाणी आत्ता डिरेक्टली जर पिलं तर शक्यतो तो नक्की त्याला असे काही रोग जडू शकतात की त्याचं आयडेंटिफिकेशन पण होऊ शकत नाही. कॅन्सरसारख्या मोठ्या मोठ्या रोगांनी लोक मरत आहेत. आज हेच पाणी सोलापूरला जात आहे, तिकडं मोठ्या प्रमाणावर कॅन्सर होतो आहे लोकांना. तर हे पाणी स्वच्छ ठेवण्याची जी जबाबदारी आहे ती महानगरपालिकेची आहे आणि आम्ही नागरिकांचा हा अधिकार आहे की आम्हाला स्वच्छ पाणी प्यायला मिळावं. तो तर हा आपला अधिकार आहे. परंतु जर बघितलं तर ही नदी पवित्र आहे. या नदीचा इतिहास जर बघितला तर श्रीमान महासाधू मोरया गोसावी या नदीला स्पर्श करून ही नदी पवित्र झालेली आहे. तिथं आपलं इतकं मोठं देवस्थान या नदीच्या काठला आहे आणि या नदीला पवित्र आपण आई म्हणतो, पवना माई म्हणतो. जर आईशी जर अवस्था अशी जर आपण ठेवली असेल तर अतिशय ते निंदनीय आहे. अतिशय निंदनीय आहे असं म्हटलं तर दुसरीकडे नदी स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय. मग नेमकं काय घडतंय? मला हे म्हणायचं की कोट्यवधी रुपये खर्च केला ना तुम्ही, मग नदीची ही अवस्था का? मी इथलाच बाजूचा शेतकरी आहे. लहानपणी ज्यावेळेस आमच्याकडं घरामध्ये नळ नव्हते त्यावेळेस हे पाणी आम्ही प्यायचो, स्वयंपाकाला वापरायचो. पण आत्ता परिस्थिती अशी झालेली आहे की हे साधं झाडांना जरी पाणी दिलं तरी झाडं पण जळून जातात. घरातली जी धातूची भांडी आहेत ती एकदम त्यांच्यावर अशी सप्तरंगी झालेली आहेत. त्यांच्यावरसुद्धा हा परिणाम झाला आहे. आपण तर माणसं आहोत तर आपल्या शरीरावर याचा काय परिणाम होत असेल. आणि गेले 7 ते 8 वर्ष शुभम पांडे सर आणि आमची वर्ल्ड फॉर नेचरची टीम नागरिकांच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहेत पालिकेचा. पण ह्याला कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही आहे आणि याला पूर्ण प्रशासन जबाबदार आहे. प्रशासन जबाबदार आहे, पण आत्ता दुसरीकडे अजून एक खूप मोठी चर्चा आहे. ह्या निवडणुकीमध्ये तो मुद्दा खूप महत्त्वाचा केलेला आहे, तो म्हणजे नदी सुधार प्रकल्प. नेमकं काय नदी सुधार म्हणजे काय नेमकं, आणि मग ही अवस्था खरंच त्याच्यामध्ये बदलणार आहे का? नदी सुधार प्रकल्पासाठी जवळजवळ 7,000 कोटी पुणे पिंपरी चिंचवडसाठी त्यांनी सँक्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ती प्रोसेस कशी आहे की नदीकाठचा जो नैसर्गिक आदिवासी आहे, ज्याला आपण रायपिरियन झोन म्हणतो, तो पूर्णपणे डिस्ट्रॉय करणार आहेत आणि त्यानंतर तिथे एम्बँकमेंट करणार आहे, म्हणजे भिंती बांधणार आहे, म्हणजे आपल्या नदीला कॅनल करणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे नदीची ओळख गेली तिथेच. त्याच्या बाजूला गार्डन करणारे, लोकांचं वॉकिंग ट्रॅक करणारे. आपल्याला माहिती असेल की ज्या ज्या ठिकाणी लोकांनी नदीला ॲक्सेस केलेलं आहे त्या ठिकाणी प्रचंड घाण केलेली आहे.
आता जर पूर्ण नदी ॲक्सेसेबल केली तर नदी स्वच्छ राहील का? तर नाही. नदी सुधार प्रकल्प तो नदी सुधार नाही आहे, तर नदी बिघाड प्रकल्प आहे. नदी बिघडवायचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. आणि हा प्रकल्प झाल्यानंतर जे ब्लू लाईन्स आहेत त्याच्यावर हा सगळा गेम आहे की FSSI जास्त भेटणार आहे, परत लोकांना बांधकामाच्या परवानग्या भेटणार आहे, बिल्डर्सला खूप हेक्टर जागा डेव्हलप करायला मिळणार आहे. हा ह्याच्या मागचा मास्टर प्लॅन आहे. त्याच्याबरोबर जो रायपेरियन झोन डिस्ट्रॉय करताय जर तुम्ही दाखवलं तर हा सगळा नॅचरल हॅबिटॅट आहे. तो पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये फक्त नदीच्या बाजूलाच आता नैसर्गिक अधिवास राहिलेला आहे. जर पूर्ण आपलं शहर बघितलं तर तिथं सगळं कॉन्क्रीटचं जंगल आहे, परंतु आता प्राण्यांची राहण्याची जागा म्हणजे नदीच्या काठची आहे. आता तीसुद्धा जर डिस्ट्रॉय करणार असताल तर किती मोठं नुकसान ह्या शहराला होणार आहे. आपली जैवविविधता खूप चांगली आहे, सुंदर आहे. नदीच्या काठला जवळजवळ 160 जातीचे पक्षी या नदीच्या काठला आहे. त्यांची घरं तिथं उद्ध्वस्त होणार आहे. पक्ष्यांबरोबरच अनेक प्राणी आहेत. मुंगूस आहे, घोरपड आहे, असंख्य साप आहेत. आता हे शहरामध्ये पकडले जाणारे जे साप आहेत ते नदीच्या काठला सोडले जातात. नदीचा काठ जर डेव्हलप केला तर हे साप सोडायचे कुठं? जवळजवळ दरवर्षी 10,000पेक्षा जास्त साप पकडले जातात. आता हे 10,000 साप जर शहरात सोडले तर नागरिकांचं काय? म्हणजे बायोडायव्हर्सिटी जी आहे ती संपतीये या प्रकल्पामुळे. दुसरीकडे जेव्हा या प्रकल्पासाठी आग्रह धरला जातो, निवडणुकीमध्ये तो मुख्य मुद्दा बनतो, त्यावेळेस नागरिक म्हणून या प्रश्नावरती लढत असताना काय वाटतं? लढत असताना असं वाटतं की बाबा हे प्रकल्प जो आहे तो कोणासाठी आहे? रायपेरियन झोन तुम्ही सगळं डिस्ट्रॉय करणार, सगळा आदिवास डिस्ट्रॉय करणार आणि त्याच्या बदल्यात तिथं कॉन्क्रिटाइज्ड करणार. दुसरी गोष्ट, नदीचं पाणी जे स्वच्छ करणं आहे, ज्याच्यात सांडपाणी मिसळून एक गैरसमज आहे की इंडस्ट्रीयल पोल्युशन जास्त आहे. इंडस्ट्रीयल पोल्युशन जास्त नाही आहे. तुमच्या आमच्या घरातून जे काय सांडपाणी जातं ते स्ट्रेट नदीमध्ये जातं. त्याच्यावरती प्रक्रिया करतं पालिका, म्हणतं 80% आम्ही प्रक्रिया करतो. मग 80% सांडपाण्यावरती प्रक्रिया होते तर मग इथं नदीची अशी अवस्था काय आहे? तर तो जो पैसा आहे 7,000 कोटीचा, तो जर तुम्ही STPsना जर वापरला तर STPs वाढवले तर पाणी स्वच्छ जाईल, होईल नदीचं. दुसरी गोष्ट, बायो STP म्हणून नवीन प्रकल्प आहे. जसं आपण कचरा ॲट सोर्स आपण आता विलगीकरण करून तिथून त्याच्यापासून ब्लॅक गोल्ड तयार करतो, तसं ॲट सोर्स म्हणजे सोसायटीजमध्ये त्यांनी कंपल्सरी केलं STPचं. पण ते कन्व्हेन्शनल STPs आहेत, त्याचा खूप खर्च आहे, मेंटेनन्स आहे, सोसायटीजना तो शक्य होत नाही. त्याच्याऐवजी जर तिथं बायो STPs वापरले तर हा सगळा प्रकल्प जो नदीचा सुधारचा आहे तो पैसा तिकडं वापरा ना. तुम्ही काय करताय? तुमच्या हातावरची स्किन काढताय आणि त्याच्यावरती प्लास्टिक लावताय. दुसरं काय करताय? म्हणजे हाताची स्किन जी नॅचरल आहे ती काढायची आणि त्याच्यावरती प्लास्टिक लावायचं. हे अगदी खरं आहे. नदी सुधार प्रकल्पामुळं काय होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. हे बघितल्यानंतर, हे ऐकल्यानंतर काही जण असं म्हणतील की पवना नदीचं पाणी आम्हाला प्यायला मिळत असलं तरीसुद्धा ते पवना धरणात नाही येतं, ते वरतून येतं. इथून काय पाणी प्यायला आमच्या घरामध्ये येत नाही. पण त्यांना मला सांगायचं आहे की नदीच्या आजूबाजूला ही जी घरं आहेत, ह्या सोसायट्या ज्या आहेत त्या वाढलेल्या दिसत आहेत ना, त्या अगदी वरपर्यंत गेलेल्या आहे. शहरीकरण जे आहे ते आता वरपर्यंत गेलेलं आहे. पूर्वी केजुदेवी बंधाऱ्याच्या पलीकडे अगदी रावेतपासून जर पाहिलं पुढे तर नदी स्वच्छ असायची. आता तो प्रकार राहिलेला नाही आहे. रावेतपासून पुढे तुम्ही किवळे, मामुर्डी या भागामध्ये जर गेलात तर तिथं जे वाढतं नागरीकरण आहे तिथपासून ही नदी खराब होती आहे. त्यामुळं तुम्हाला येणारं पाणी हे खरंच शुद्ध आहे का हे बघितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पाणी जे आहे उजनीतून सोलापूरला जातं आणि मग तिथल्या लोकांना जर इतकं घाणेरडं पाणी प्यायला मिळत असेल तर प्रश्न उपस्थित करायचा नाही का? हे जे दावे निवडणुकीच्या सगळ्या रिंगणात केले जात आहेत तिथे मुख्य मुद्दे जे आहेत ते भरकटू नयेत यासाठीचा हा प्रयत्न. अश्विनी सातवडोके, आसपास.